अभिनेत्री मेघा घाडगे बिग बॉस मराठी सीझन 4 मुळे घराघरात पोहोचली। मेघाच्या डान्सचे सुद्धा अनेक फॅन्स आहेत। मेघा सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते। सध्या मेघाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। काही दिवसांपूर्वी मेघाने रुग्णालयातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले। आता मेघाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला। या व्हिडिओमधून मेघाने तिच्या तब्येतीची माहिती चाहत्यांना दिली आहे। आता बरं वाटतंय मला, पण मला उद्या सकाळी डिस्चार्ज मिळणार आहे आणि धावाच लागेल, कारण परवापासून परत इव्हेंट चालू होत आहेत। कोकण महोत्सव आहे, फ्लाईटने जायचंय लवकरात लवकर। 15 तारखेला सकाळची फ्लाईट आहे, उद्या रिहर्सल आहे। काही दिवसांपूर्वी मेघाचा वाढदिवस होता। वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मेघाने इंस्टाग्राम लाईव्ह मार्फत आभार मानले। यावेळी व्हायरल तापामुळे मला रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले। मी माझ्या अनेक कार्यक्रमांनिमित्त गर्दीच्या ठिकाणी जाते। या दरम्यान काळजी न घेतल्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर झालाय आणि मी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालीये, असा खुलासा मेघाने केलाय। सगळ्यांचे मनापासून आभार मानते, कारण वाढदिवसाला सगळ्यांनी मला खूप विश केलं आणि मला माझा वाढदिवस यावेळेस वेगळा साजरा करता आला नाही, पण तुम्ही लोकांनी खूप खूप शुभेच्छा देऊन माझा वाढदिवस साजरा केला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून आभार मानते। व्हायरल होतो मला, व्हायरल अचानक थंडी भरून ताप आला। याचं कारण असं आहे की गर्दीच्या खूप ठिकाणी गेल्यामुळे काही काळजी घेतली नाही, थोडीशी प्रिकॉशन्स घेतले नाहीत, तर ऑलरेडी क्लायमेट आपलं बदललंय खूप आणि व्हायरल आहे सगळीकडे। तर याआधी कधीही इतके दिवस रुग्णालयामध्ये ऍडमिट झाली नव्हती। सध्याच्या वातावरणाचा माझ्या तब्येतीवर परिणाम झाला असून सततच्या कामामुळे माझ्याकडून हलगर्जीपणा झालाय, त्यामुळे अचानक तब्येत खराब झाली आणि मला ऍडमिट व्हावं लागलं, असंही मेघाने म्हटले। असं कधी होत नाही मला, मी खूप प्रिकॉशन्स घेते यासाठी, पण कधीतरी होतो हलगर्जीपणा आणि नंतर तो आपल्याला खूप नडतो। तसं झालंय मला वाटलं नव्हतं की मला असं व्हायरल वगैरे पटकन मला कधी होत नाही लवकर असं। कित्येक वर्षांनी मी आज हॉस्पिटलाइज झाली आहे, त्याचा मला राग पण येतो की प्रिकॉशन घ्यायला हवं होतं। तर स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा मेघाने या व्हिडिओतून केले। मेघाच्या या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।